आपण यानंतर एक महत्त्वाची अपडेट पाहतोय। देहूत आता वारकऱ्यांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी मज्जाव घालण्यात आलेला आहे। इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे वारकऱ्यांना आता मज्जाव करण्यात येतोय। नदीकिनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एनडीआरएफचं पथकही तिथे तैनात झालेलं आहे। सध्या तिथे काठावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तिथल्या नदीत उतरण्यासाठी आता भाविकांना आणि नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे। कोणीही नदीत उतरू नये, कारण आता पातळी ओलांडलेली आहे धोक्याची। तर इथून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। आपण पाहूयात तिथली परिस्थिती काय। गेले 8 दिवस झाले पावसाने जो आहे या मावळमध्ये कहर केलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय म्हणून इंद्रायणी नदी जी आहे आपल्याला दुथडी वाहताना दिसत आहे। मात्र हे होत असताना आज जे आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्याच्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक जे आहे इथे येणार होते। मात्र प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय की इंद्रायणी नदी जी आहे ते दुथडी वाहते, त्याच्यामुळे इथे कोणीही येऊ नका आणि हे येत असताना जे आहे ते इथे जरा सांभाळून कुठल्याही पद्धतीने नदीवरती कोणीही जाऊ नका। आणि याच्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला की या नदीवरती जर आलात तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याच्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला। मात्र हे होत असताना ही इंद्रायणी नदी जी आहे दुथडी वाहत आहे, त्याच्यामुळे नदीकाठच्या लोकांनाही प्रशासनाच्या वतीने जी आहे विनंती करण्यात आली आहे की नदीच्या आतमध्ये कोणीही उतरू नका, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।